कोकणातलं राजकारण तापण्याचं एवढं कारण काय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये एवढं आहे तरी काय? भाजपचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदे शिवसेना गटाचे आमदार निलेश राणे हे आमने-सामने आलेत. विशेष करून कणकवलीत वेगळीच युती झाली. नगराध्यक्ष उमेदवार संदेश पारकर यांनी सर्व पक्ष एकत्र घेऊन निवडणुकीला उभारलेत, तर दुसरे उमेदवार समीर नलावडे हे भाजपामधून आहेत. यामध्ये बीजेपीचे नितेश राणे हे समीर नलावडे यांना पाठिंबा देत आहेत. तर शिंदे गटाचे निलेश राणे हे संदेश पारकरांना पाठिंबा देत आहेत. राणे बंधू आपापल्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतायत. निलेश राणे एवढं संतापण्याचं कारण सांगतायत की भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी कणकवलीत युती केली नाही. जिल्ह्याचं राजकारण ढवळलं. विजय कोणाचाही झाला तरी पालिका ही राणेंचीच होणार. पण प्रश्न इथं अस्तित्वाचा आहे. पैशाच्या जोरावर भाजप निवडणुका लढवते असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे. तर नितेश राणे हे आपण विकास कामं केल्याचं सांगतायत. 10 वर्षाच्या गॅप नंतर निलेश राणे यांनी केलेली एंट्रीचा कोकणातल्या राजकारणावर फरक पडतोय. ज्या छोट्याशा नगरपंचायतीसाठी इथं भांडण केलं जातं, ते कणकवली हे गाव कोकणातल्या राजकारणाचं मुख्य केंद्र मानलं जातं आणि तेच जिंकण्यासाठी राज्यातील मंत्री कोकणात येत आहेत. आता बघायचं एवढंच आहे, जिंकतंय कोण? मोठा भाऊ की लहान भाऊ?